नमस्कार, मी डॉक्टर श्रीनिवास कुलकर्णी. मी सह्याद्री हॉस्पिटल हडपसर इथं मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणजेच कॅन्सर फिजिशियन म्हणून कार्यरत आहे. मागील भागात आपण हे पाहिलं की ब्रेस्ट कॅन्सरचं निदान कसं करायचं किंवा स्तनाच्या कर्करोगाचं निदान करायचं कसं. ह्या भागामध्ये आपण हे पाहणार आहोत की ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांमध्ये जे काही अत्याधुनिक उपचार आलेले आहेत ते कोणकोणते आहेत आणि ते कुठल्या स्पेशालिटीमध्ये आलेले आहेत. आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊयात की ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांमध्ये कोणकोणत्या स्पेशालिटी आपण मेनली प्रामुख्याने यूज करतो. सर्वप्रथम आहे ते म्हणजे मेडिकल ऑन्कोलॉजी. म्हणजेच मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट हे औषधाच्या सहाय्यानं कॅन्सर ट्रीट करतात. सेकंड, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट की जे सर्जरीच्या सहाय्यानं ट्रीटमेंट करतात. आणि तिसरं, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट की जे रेडिएशनच्या सहाय्यानं उपचार करतात. पहिल्या भागाकडे येऊयात, म्हणजे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट. मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट हे जे काही ट्रीटमेंट करतात ब्रेस्ट कॅन्सरमध्ये, ही प्रामुख्यानं असते ही किमोथेरपीच्या सहाय्याने. पण नवनवीन उपचार पद्धती ज्या ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारामध्ये आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं समावेश होतो तो म्हणजे इम्युनोथेरपीचा. दुसरा समावेश होतो तो म्हणजे अत्याधुनिक हॉर्मोनल ट्रीटमेंटचा. आणि तिसरा समावेश होतो तो म्हणजे टार्गेटेड थेरपीचा. दुसरं, सर्जिकल ऑन्कोलॉजी म्हणजे शस्त्रक्रियेच्या संदर्भामध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या मॅनेजमेंटमध्ये काही अत्याधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत. काही वर्षापर्यंत मॅस्टेक्टॉमी म्हणजेच पूर्ण ब्रेस्ट काढणे किंवा स्तन काढणे हा एकमेव पर्याय आपल्यासाठी उपलब्ध असायचा. परंतु गेल्या काही वर्षामध्ये झालेल्या संशोधनामुळे ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी म्हणजे पूर्णपणे ब्रेस्ट न काढता फक्त जो अफेक्टेड किंवा जिथे ट्यूमर आहे तो भाग काढून आपण स्तन किंवा ब्रेस्ट कसं वाचवू शकतो त्यावरती झालेलं संशोधन आहे. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम असं लक्षात आलेलं आहे की जे मॅस्टेक्टॉमी किंवा पूर्ण ब्रेस्ट काढून लॉंग टर्म आउटकम मिळतं तसंच आउटकम आपल्याला ब्रेस्ट पूर्णपणे न काढताही मिळू शकतं. सो दिस इज बेसिकली अ कन्सेप्च्युअल चेंज की ज्याला आपण म्हणू की मॅस्टेक्टॉमीकडून ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीकडे आपण चाललेलो आहोत. येस, त्याला काही अपवाद आहेत की हे पूर्ण सगळ्याच पेशंटमध्ये शक्य होत नाही, पण जिथे जिथे शक्य होऊ शकतं तिथे तिथे आपण या तंत्रज्ञानाचा अवलंब करतो. आणि शेवटचं म्हणजे रेडिएशन ऑन्कोलॉजी. रेडिएशन म्हणजे काय तर बाहेरून दिली जाणारे एक्स-रे थोडक्यात. ह्या प्रकारे रेडिएशन बाबत आपल्या समाजामध्ये काही समज आहेत की कुठेतरी शॉक दिले जातात किंवा कुठेतरी चटके दिले जातात. तर असं काहीही नसतं. एक उदाहरणच द्यायचं झालं तर आपण छातीचा एक्स-रे करतो, तिथे सुद्धा रेडिएशनचा किंवा क्ष किरणांचा उपयोग केला जातो. त्यांनी आपल्याला काही त्रास होतो का? नाही होत. त्याचप्रमाणे जेव्हा आपण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये रेडिएशन वापरतो त्यामध्ये सुद्धा काही अत्याधुनिक सुधारणा झालेल्या आहेत. फाईन टेक्निक्सचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, जर डाव्या बाजूच्या ब्रेस्टला आपल्याला रेडिएशन द्यायचं असेल ऑपरेशन नंतरचं, तर आपल्याला माहिती आहे की डाव्या बाजूला हार्ट असते. तर रेडिएशनमुळे हार्टला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये किंवा त्याचे इफेक्ट हार्टपर्यंत पोचू नयेत म्हणून आपण स्पेशल टेक्निक्स वापरतो. त्याचासुद्धा आजकाल अवलंब केला जातो की जेणेकरून हृदयाशी रिलेटेड जे काही साईड इफेक्ट्स असतील रेडिएशनचे ते आपण कमी करतो. दुसरं की जे आधी बऱ्याच फ्रॅक्शन्समध्ये रेडिएशन दिलं जायचं त्या फ्रॅक्शनचं प्रमाण कमी करणं. त्याचबरोबर जे काही एक्सपोजर टाईम म्हणतो आपण त्याला तो कमी करणं. तर अशा बऱ्याचशा ज्या काही सुविधा किंवा सुधारणा आपल्याला वेगवेगळ्या ब्रेस्ट कॅन्सरशी निगडीत उपचार पद्धतींमध्ये झालेले आहेत. आणि याचा फायदा सगळ्यात जास्त होतो तो म्हणजे पेशंटला. ट्रीटमेंट तर होतेच, पण त्याचबरोबर उपचारांशी निगडीत जे काही साईड इफेक्ट्स असतात ते पण कमी होतात. आणि पर्यायानं जी काही उपचारादरम्यान क्वालिटी ऑफ लाईफ आहे, ज्याला आपण म्हणू राहणीमानाचा दर्जा, तो पण मेंटेन राहतो. आता आपण जसं पाहिलं की बाबा मेडिकल ऑन्कोलॉजी, सर्जिकल ऑन्कोलॉजी किंवा रेडिएशन ऑन्कोलॉजी या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये उपयोगात येणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या उपचारांच्या पद्धती आहेत यांच्यामध्ये जशी सुधारणा झालेली आहे किंवा नवनवीन गोष्टी आपल्या समोर येत आहेत, त्याचबरोबर आपण हे बघू की किमोथेरपी किंवा कोणत्याही प्रकारची औषधं सलाईनमधून द्यायची असतील तर त्याच्या तंत्रज्ञानामध्ये काही वेगवेगळे फरक किंवा वेगवेगळ्या सुधारणा झालेल्या आहेत का. आपल्याला माहिती आहे की कन्व्हेन्शनली साधारणपणे आपण सुईद्वारे सलाईन देतो, कुठल्याही प्रकारची किमोथेरपीची औषधं देतो. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम अशा गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की अशा प्रकारची ट्रीटमेंट केल्यानं, किमोथेरपी दिल्यानं काय होतं की आपल्या ज्या नसा असतात त्या ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम थोड्याशा कठीण होऊन जातात.
किंवा छोट्या होऊन जातात. त्यामुळे परत परत सॅम्पल घेताना अडचणी येणं किंवा सुई लावताना अडचणी येणं, नसा वेळेवरती न सापडणं किंवा भरपूर प्रयत्न करावा लागणं किंवा भरपूर टोचाटोची होणं, या गोष्टी आपण पाहतो. तर या होऊ नयेत म्हणून सुद्धा अशा प्रकारची औषधं ॲडमिनिस्टर करताना काही उपचार पद्धती नवीन सुधारित आलेल्या आहेत किंवा काही आपण त्याला म्हणू की इन्स्ट्रुमेंटेशन. म्हणजे काय? पहिलं आहे त्याला आपण म्हणतो पिक लाईन. पिक लाईन म्हणजे काय? तर पेरिफेरली इन्सर्टेड सेंट्रल कॅथेटर्स. ते कॉमनली आपण आपल्या आर्ममधून किंवा अप्पर आर्ममधून त्या गोष्टी आपण इन्सर्ट करतो आणि आमच्यासाठी हे काम आमचे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट करतात की ज्यामध्ये ट्रेन झालेले आहे. तर ती प्रोसिजर आहे अतिशय छोट्या कालावधीची, अर्ध्या तासामध्ये ती प्रोसिजर होऊन जाते. परंतु त्या प्रोसिजरचा फायदा इतका चांगला होतो आपल्याला की बाबा आपण तो कॅन्युला किंवा तो कॅथेटर आपले पूर्णपणे उपचार होईपर्यंत ठेवू शकतो, 4 महिने 6 महिने. इन केस जर आपल्याला लॉंग टर्मसाठी लागलं आणि त्या पिक लाईनची काळजी व्यवस्थितपणे घेतली गेली तर अशा प्रकारच्या पिक लाईन्स आपण 1-1 वर्षही ठेवू शकतो. दुसरं आहे ते म्हणजे किमोपोर्ट इन्सर्शन. किमोपोर्ट नावाचं एक छोटंसं डिव्हाइस आपण आपल्या त्वचेच्या खाली इम्प्लांट करतो. मग या किमोपोर्टमध्ये आणि पिक लाईनमध्ये फरक काय? पिक लाईन ही OPD बेसिसवरती होणारी प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर आमचे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट करतात. किमोपोर्ट इन्सर्शन ही सुद्धा आपण OPD बेसिसवरती करू शकतो. पेशंट फिट असेल किंवा लोकल ॲनेस्थेशियाच्या अंडर आपण ती प्रोसिजर करू शकलो तर. पण आम्ही हे पाहतो की बऱ्याच वेळेला आम्हाला किमोपोर्ट इन्सर्शनसाठी पेशंटला जनरल ॲनेस्थेशिया द्यावा लागतो, कारण ती एक छोटीशी सर्जिकल प्रोसिजर आहे. पण जर आपण ही प्रोसिजर लोकल ॲनेस्थेशियाच्या अंडर करू शकलो तर तो जो काही हॉस्पिटलायझेशनचा ड्युरेशन आहे तो सुद्धा आपल्याला कमी करता येईल. सो किमोथेरपी, सर्जिकल ट्रीटमेंट्स किंवा रेडिएशन ट्रीटमेंट ह्या सगळ्यांमध्ये जसजशा अत्याधुनिक सुधारणा होत गेलेल्या आहेत किंवा लेटेस्ट ॲडव्हान्समेंट्स झालेल्या आहेत, त्याचप्रमाणे हीच औषधं आपण कशा प्रकारे डिलिव्हर करू शकतो याच्यामध्येही खूप प्रकारे सुधारणा झालेल्या आहेत आणि त्याचा पेशंटला सर्वतोपरी फायदा घेऊन देणं हे आमचं काम आहे. तर आजच्या भागापुरता आपण इथेच थांबणार आहोत. याच्याशी संबंधित किंवा निगडीत कुणालाही कुठल्याही प्रकारच्या शंका किंवा प्रश्न असतील तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. नमस्कार.